सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। महाविकास आघाडीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असून राज्याच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सक्षम आहेत असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। तसंच शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं। राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यात जर शरद पवार नेतृत्व करत असतील तर चांगली गोष्ट असल्याचं संजय राऊत म्हणाले। तसंच त्यांनी यावेळी प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी कळेल असा गोप्यस्फोटही केला। सगळं काही स्थिरस्थावर आणि सुरळीत आहे। मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीने सक्षम आहेत। कोणी कितीही कंड्या पिकवल्या, कोणी कितीही ढोल बडवले तरी हे राज्य जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार सुरू आहे ते आपला कार्यकाळ अत्यंत व्यवस्थितपणे पूर्ण करेल। आज आम्ही यूपीएत नाही आणि इंडियात सुद्धा नाही, राष्ट्रीय स्तरावरती एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय विरोधी पक्षाची। त्याच्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रादेशिक पक्षांना, विरोधी पक्षाच्या लोकांना सामावून घेण्यासंदर्भात जर माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असेल तर ते योग्य आहे। आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करताना प्रताप सरनाईक यांचा विषय संघटनात्मक विषय म्हणून मी समोर त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्हालाही असं सारखं वाटतं आहे की काही गोष्टीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा या जाणून बोलून अतिरेक करतात। जर सत्य असेल तर त्यात तपास व्हायला हरकत नाही, पण ओढून ताणून वडाचं साल पिंपळाला लावणं वगैरे जे प्रकार असतात आपल्या भाषेत तसं होऊ नये। हा जरी पश्चिम बंगाल नसला त्या पद्धतीने तरीसुद्धा महाराष्ट्रामधल्या जनतेला आणि आमच्यासारख्या राजकीय पक्षांना या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं अशी परिस्थिती निर्माण झाली। प्रताप सरनाईक यांचं माझं 2 दिवसापूर्वी दूरध्वनीवर चर्चा झाली आणि त्यांनी माझ्याकडे खुलासा केलेला आहे आणि या संदर्भात मी सुद्धा साहेबांना सांगितलेलं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी माझ्या भावना व्यक्त केल्या। त्या भावना व्यक्त करत असताना मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो की मी आजन्म शिवसेनेतच राहीन आणि शिवसैनिक म्हणूनच मरेन। प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात तुम्हाला लवकरच बातमी मिळेल।